हॅलो, गुड मॉर्निंग. आज बाबूचा रिझल्टचा दिवस आहे. सो आम्ही चाललो शाळेमध्ये रिझल्ट घ्यायला. बघू आता काय रिझल्ट लागतोय. चलो नाही चलो. हॅलो, सकाळी जो व्लॉग शूट केला होता बाबूला स्कूलला घेऊन गेले होते, त्याचा आज रिझल्ट होता. रिझल्ट वगैरे घेतले, घरी आले, पास झाला, ते तर होणारच होतं. तर नंतर डायरेक्ट आता मी ऑफिसवरनं घरी आणि डायरेक्ट आत्ता शूट करते. सो आता आम्ही घरी आलोय आणि गंमत अशी झाली आहे की आई दादा आल्यात बाय द वे घरी. एक मिनिट तुम्हाला दाखवते. नमस्कार करा. नमस्कार असं बोला. नमस्कार. नमस्कार करा. असं नमस्कार कसा करतो आपण? नमस्कार करा. हा. आणि इथे आहे आई. शिस्ते एकदम प्रॉपर नमस्कार. तर असं रेकॉर्डिंग करते मी. रेकॉर्डिंग. तर इथे झालंय असं की आमच्याकडे झी मराठी म्हणजे आईला सवय झी मराठी बघायची. तर लाईव्ह कालपर्यंत दिसत होतं, तर आज लाईव्ह ऑप्शन दिसतच नाहीये का माहित नाही. सबस्क्रिप्शन वगैरे घेतलेलं आहे आम्ही. वाजलेत संध्याकाळी 7 आणि 7 पासून सिरियल्स चालू होतात. सो ते तिचा एक टाइमपास आहे तो. पण आता काय कळत नाहीये काय. आता काय करणार तू? आता एखादा मूवी वगैरे लावून बसूया आपण. 17 मार्चनंतर पुढचे काहीच नाही. 18 आजचे काहीच नाही. तेच लाईव्ह चॅनल दिसत नाही. पिक्चरला बघाय असेल तर हे बघा. जनरली इथे आहे ना, इथे असतं मला वाटतं ना, ह्या लाईन मध्ये असतं मला वाटतं. हा, ही जी लाईन आहे ना ही, अरे मी हा बोट करते आणि पुढे पुढे हे करते. ही जी लाईन आहे ना, हा ह्या लाईन मध्ये असतं लाईव्ह. हा, एंटरटेनमेंट याच्यामध्ये असतं. तर हे बघा, एवढं 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 झी मराठी गायब आहे. मराठीच्या सिरियल तशा पण सगळ्या बकवास असतात म्हणून बहिष्कार टाकलाय वाटतं. बहिष्कार टाकून चॅनलच बंद करून टाकलाय बहुतेक. लोकांच्या कंप्लेंट केलेल्या असतील. बहुतेक लोकांनी कंप्लेंट केलंय आणि चॅनल उडवून टाकलेलं आहे. 101 बकवास सिरियल बघायचे असेल तर झी मराठी लावा. काल रात्री हे पुडिंग बनवून ठेवलं होतं, ते आज खातोय. ते 1 लिटरचं बनवलं होतं, सो खूप जास्त झालेलं. बाब्याने असं हाफ खाऊन ठेवलंय. ओके, 1 लिटरचंच बरं पडतं ना बनवायला. कसं आहे आई? कसलं बनवलंय? एक पॅकेट मिळतं रेडीमेड, ते 1 लिटर दुधामध्ये घालायचं, नाही 1/2 लिटर दुधामध्ये, आणि ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. त्याची एक प्रोसेस आहे करायची. पुडिंग होतं. पुडिंग कसं लागतंय? बरं आहे ना? पुडिंग म्हणजे एक प्रकारचं हेच झालं. काय? खरबसारखंच झालं. खरवस सारखं ना. हा, काय झालं? हो हो, कुनाफा चॉकलेट फाइनली. ये लोग कब से मांग रहे थे, कुनाफा कुनाफा कर रहे थे. अभी हम लोग कुनाफा की अनबॉक्सिंग करेंगे. आईडी तो कर चुका मैं. सो त्याच्या फ्रेंडने कुवेटवरून स्पेशली कुनाफा चॉकलेट आणलंय. यूएई की चॉकलेट है. UAE दुबई. ऐसे खुल जाएगा. मी पण पहिल्यांदाच बघणार आहे कुनाफा काय प्रकार असतो. ओके, नो ड्राई फ्रूट, प्लेन चॉकलेट. नहीं, ये पिस्ताशियो है इसके अंदर. अच्छा, पिस्ता होता है ना, उसको हाँ, ग्राइंड हाँ, करके. बड़ी पिस्ता. ओ शो. कुनाफा कुठे गेला? लिहिले कुनाफा पिस्ताशियो. ये पिस्ता और ड्राई फ्रूट्स का मिक्स. कम ट्रैवलिंग. कुनाफा आया, चॉकलेट है. कसं आहे? निवेदला दे. निवेदला दे. निवेदला दे. नाही, असं इथून काढलं.
वो खा चुका था आंटी अभी आप खाओ आता मी जेवते तरी पण मी थोडं टेस्ट करते. चल मुझे सेवई किटकैट कैसे रहता है? वैसा वो पैटर्न वैसा बनाया है. वो सेवई जो होती है ना उसको रोस्ट करके इसके अंदर डालते हैं. गोष्ट नको आजीचा उपवास आहे. तसं नाही आजीचा उपवास आहे आजीला त्याच्यातलं द्यायला लागेल. बस थँक्यू. आजी भी टेस्ट करेगी. आजी पण खाणार. पूरा खाओ. नको आता नको नंतर जेवण आता असंच ठेवून दे. अंकल आप खाओगे? कल सुबह आज फास्ट है. सो फाइनली मुनाफा. थैंक यू अनय की वजह से हमको कुनाफा टेस्ट करने के लिए मिला. हाँ